आणि मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान या ठिकाणी झालेलं आहे. त्याची नुकसान भरपाई त्यांनी भरून दिली पाहिजे. इथल्या व्यापाऱ्यांचं जे नुकसान झालेलं आहे त्याचीही नुकसान भरपाई दिली पाहिजे. या पद्धतीची भूमिका आमची राहणार आहे. आपण पाहिलं असेल की नाशिवंत ज्या काही असतात, द्राक्ष असेल, कांदा असेल, आलू असेल, असे जे काही नाशिवंत भाजीपाला असेल, हे सगळे एअर कंडिशन कंटेनर आहेत. त्याला इलेक्ट्रिकवर चाललेलं आहे. त्याचे पैसे सुद्धा आता शेतकऱ्यांकडून वसूल केले जाणार आहेत. त्या एअर कंडिशनचे सगळे पैसे त्यांच्याकडून वसूल केले. मग शेतकऱ्यांना काय पैसे मिळणार आहे? शेतकऱ्यांना याला नाहीच्या बरोबर पैसे मिळणार आहे. आणि म्हणून ही सगळी परिस्थिती पाहता याला तातडीनं लक्ष घालण्याची गरज आहे. आणि म्हणून मी उद्या स्वतः विधानसभेत हे सगळे प्रश्न उपस्थित करणार आहे. सर, मात्र केंद्र सरकारने राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी काहीतरी अंमलबजावणी करणं किंवा तोडगा काढावा या दृष्टीने पावलं उचलणे आवश्यक आहे. शेतकरी वाऱ्यावर मी उद्या स्वतः प्रधानमंत्र्यांना पत्र लिहितो आहे आणि ही सगळ्या परिस्थितीला अवगत करून देणार आहे. म्हणून मी स्वतः या ठिकाणी बघायला आलो.